जसं तुम्ही म्हणालात, की डायट खूप इम्पोर्टंट आहे हां. यासाठी. तर कोणतं स्पेसिफिक डायट घेतलं पाहिजे? किंवा कोणतं अव्हॉइड केलं पाहिजे? सो बेसिकली कसं आहे, की जर तुम्ही म्हणाल, तर जास्तीत जास्त आपल्याला तेलकट पदार्थ हं, हे अव्हॉइड करायचे आहेत. बरोबर. जास्तीत जास्त साखरेचे पदार्थ हं, हे अव्हॉइड करायचे आहेत. ओके. का? कारण शुगर ही तुमच्या बॉडीला कुठल्याही माध्यमातनं घातकीच असते. बरोबर. सो ते आपल्याला थोडं अव्हॉइड करायचं हं, आहे. हं. तेलकट पण अव्हॉइड करायचे कारण त्याच्यानी तुमचं कसं आहे, की शरीरावर ज्यांना ॲक्नेचे त्रास असतात, हं, त्यांचे ॲक्ने अजून वाढायला लागतात. बरोबर. गोड खाल्ल्याने त्यांचे ॲक्ने वाढतात. हं, परत ज्यांना ॲक्ने आहेत त्यांच्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने सुद्धा ॲक्ने वाढतात. ओके. सो या सुद्धा काही गोष्टी आहेत, हं, त्या आपण त्यांना सांगतो, की थोड्याशा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. ओके. समजा एखादे नॉन-व्हेज तुम्ही खात असाल, तर नॉन-व्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत, हं, की सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण म्हणतो रेड मीट. रेड मीट शक्यतो अव्हॉइड करायचं. रेड मीट ना तुमच्या स्किनला चांगलं आहे, ना तुमच्या बॉडीला चांगलं आहे. ओके. सो त्या ह्याच्यानी त्याच्यात सुद्धा आपण सांगतो, की प्रोटीन ज्याच्यानी मिळतं ते तुम्ही घ्या. पण बाकीच्या गोष्टी फिश सगळ्यात चांगलं. फिश खा. ओके. पण ते सुद्धा तुम्ही फ्राय म्हणाल, की नाही मला फ्रायच लागतं, मग तो प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके. बरं तेल वापरायचं असेल, तर मग कुठलं तेल वापरायचं ते सुद्धा मग थोडंसं कसं आहे, की आपण आता जे आपण कोल्ड प्रेस ऑइल्स वगैरे आता जे आपण बघतो, तर तसे थोडेसे तेल वगैरे वापरले ना, की तेवढं असं नाही, की त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. पण जो कमी. त्रास आहे तो थोडासा कमी होईल, बाकी काही नाही. पण हे जर अव्हॉइड करता आलं, हं, तर सगळ्यात बेस्ट अव्हॉइड करा. दिवसातनं आपल्याला सगळ्यात चांगलं म्हणजे घरात केलेलं तूप. घरात हं, कढवलेलं तूप हे सगळ्यात चांगलं. ओके. ते स्किनसाठी पण चांगलं. रोज 1 चमचा तूप घ्या. हं, मग ते तुम्ही कशावरही घ्या. तुमच्या चपात्यांवर तूप घ्या, नाहीतर तुम्ही कशाही माध्यमातून घ्या. पण 1 चमचा तूप हे तुमच्या शरीराला हे रोज गेलंच पाहिजे. किंवा सकाळी उठल्यानंतर कॉफीमध्ये 1 चमचा तूप घेऊन पण पिऊ शकता. त्याच्याने तुमचं मेटाबॉलिझम पण चांगलं होतं बॉडीचं. सो ते पण जरी घेतलं तरी सुद्धा तुमची स्किन चांगली राहते.